हरि ओम. श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेटसी बा मजला सुभद्रा शुका साधिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका साधिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परी पाजवी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. श्रवण मनन निजध्यास प्रचितीने बाणता विश्वास रोकडा साक्षात्कार सायास करण्याची न लगे. दासबोधातला पुरुष प्रकृती नाम हा जो समास आहे तो आपण अभ्यासतो आहोत गेल्या काही केंद्रांमध्ये. त्याचा अभ्यास करत असताना किंवा त्याचं विवरण करत असताना काही भाग म्हणजे काही ओव्यांचा समूह काही वेळेला एकत्रित बघण्याची आवश्यकता असते आणि काही काही ओव्या मात्र एकच ओवी की ती खूप काही सांगून जाणारी, खूप मनन त्याच्यावर केलं पाहिजे असं असणारी असते. त्याच्यापैकी ही ओवी आहे की एका ओवीमध्ये पूर्ण परमार्थाचा प्रवास सांगा असं म्हटल्यानंतर ही एक ओवी त्याला उदाहरण म्हणून सांगते. काय करायचं, परमार्थ करायचं म्हणजे काय करायचं. श्रवण मनन निजध्यास. त्याने काय होईल, प्रचितीने बाणता विश्वास, रोकडा साक्षात्कार, सायास करण्याची न लगे. एक सरळ 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 मार्ग चालता येतो हे या ओवीमध्ये सांगितलेलं आहे. जसं गीतेमध्ये अध्यात्म म्हणजे काय तर स्वभाव अध्यात्म उच्चते. स्वभावावर राहणं म्हणजे अध्यात्म. एका वाक्यात सगळं आलं. त्याप्रमाणे ही एक ओवी आहे की अख्खा प्रवास अध्यात्माचा साधकाने करावं तरी काय हे एका ओवीमध्ये आलेलं आहे. बहुतेकशा गोष्टी ह्या आम्ही ज्यांना सत्संगाची आवड लागलेली आहे, भाग्यवशात सद्गुरू लाभलेले आहेत किंवा अध्यात्म समजून घेण्याची किमान इच्छा निर्माण झालेली आहे, ते लोक ह्या गोष्टी करत असतात. पण तरीसुद्धा त्या अधिक ॲक्टिव्हली करायला पाहिजे आहेत हे समर्थांना सांगायचं आहे. ही काय दासबोधाची सुरुवात नाही आहे, 10वा दशक संपत आला आता, पण तरी पण ह्या गोष्टी समर्थ वारंवार बजावतात. श्रवण मनन निजध्यास. पुढे पण एका ठिकाणी त्यांनी केलेची घेतलेची घ्यावे भोजन, केलेची करावे उदक प्राशन, तसे श्रवण मनन केलेची करावे. ज्याप्रमाणे रोज जेवावं लागतं, रोज उदक प्राशन करावं लागतं, तसं श्रवण मनन रोज करायला पाहिजे. कारण तो बोध आम्हाला कळल्यासारखा वाटतो, पण आमची एकूण इंद्रियांची आणि मनाची प्रवृत्ती बहिर्मुख होऊन राहण्याकडे आहे आणि आम्ही सतत सांसारिकतेमध्येच असतो मनाने. शरीर, मन, त्याच्याशी असलेले आमचे संबंध, समाज, कोण काय म्हणेल हा एक भाग, कॉम्पिटिटिव्ह सेन्स. जर का त्या वयात माणूस असेल काहीतरी करण्याचा तर कॉम्पिटिटिव्ह सेन्स हा ऑब्वियस गोष्ट असते. काही आता करायचं नाही अशा वेळेला मग कसं नाही जमलंय अशा प्रकारच्या एका उडत राहण्याची प्रवृत्ती माणसामध्ये हळूहळू डेव्हलप होत जाते. तर अशा प्रकारचा सगळा भाग मनाची एकूण ठेवण ही तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे, म्हणून सर्वदा त्याची शोधित जावे असं जे मनाच्या श्लोकामध्ये म्हटलंय की ती वृत्ती स्ववर राहण्याला इतकी अनुकूल नसते. मनाची पटलेलं असतं, पटण्याबद्दल काही नाही आहे. लॉजिकली ते सगळं समजून घेतल्यानंतर हां असंच केलं पाहिजे, हेच आयडियल आहे, हे सगळं पटतं. पण प्रत्यक्षात मात्र मनाला ते वळण लागण्यासाठी म्हणून ते पुन्हा पुन्हा ऐकण्याची आवश्यकता आहे. म्हणून त्याला श्रवण भक्ती हा सगळ्यात सोपा उपाय सांगितलेला आहे. काय ऐकावं
तर सुरुवातीला नवविधा भक्तीमध्ये पण पहिली भक्ती कुठली आहे? श्रवणम. भक्ती याचा अर्थ ईश्वराशी जोडलं जाणं. ते मनापासून आम्ही करतो, पण त्याच्यामधून श्रवणाच्या माध्यमातून आम्ही देवाशी जोडलं जाणं. याचं कारण की ऐकत असताना आम्ही त्या गोष्टी, ते कन्सेप्ट क्लिअर करून घेत असतो. आणि याच्यासारखा श्रवणासारखा सोपा उपाय नाही असं समर्थांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी पण म्हटलेलं आहे, की जरी मंत्रेची वैरी मरे, नुसतं एक मंत्र टाकून जर का वैरी मेला तर वयाची का बांधावी कटारे. मग तलवार घेऊन कशाला फिरायचं? मंत्र तेच म्हणतोय. रोग जाय दूध साखरे तरी निंब का प्यावा. आयुर्वेदिक डॉक्टर लोक ते कुठलंही औषध, म्हणजे गोड औषध, हा गोड आणि औषध हे समान विरुद्धार्थी शब्द आहेत आयुर्वेदामध्ये. तसं जर का दूध साखरेने जर का रोग बरा होत आहे तर मग विनाकारण निंब का प्यावा. तैसा मनाचा मारू न करता, मनाला कष्ट न देता, इंद्रिया दंड न देता, मोक्ष लाभे स्वभावता श्रवणाची माझी. नुसत्या श्रवणाने मोक्ष लाभेल असं. याचा अर्थ खूप नायम आत्मा प्रवचनेन लभ्य हा. ही सगळी वचनं अशी एकमेकाला जोडून जोडून बघायला पाहिजे, की खूप प्रवचनं केल्याने आणि ऐकल्याने आत्मा प्राप्त होत नाही असंही सांगितलेलं आहे. श्रवणाने मोक्ष लाभेल याचा अर्थ, श्रवणाने मोक्ष म्हणजे काय हे अधिक कळेल, आणि कशाने मोक्ष लाभेल हे श्रवणातून कळेल. म्हणून श्रवणाची महती सांगितलेली. ते जरी मंत्रेची वैरी मरे असं म्हटल्यानंतर मला तो म्हणजे ह्या मुख्य विषयाशी संबंधित नाहीये, पण कशा प्रकारे ऐकत जावं, ह्याच्यामध्ये संतांची चरित्र पाहावीत, ती वाचावीत, ती ऐकावीत, हे जी सांगितलेलं आहे समर्थांनी. तर सगुण देवांची चरित्रे, निर्गुणाची तत्वे यंत्रे, हे दोन्ही परमपवित्रे ऐकत जावे. सगुण देवांची चरित्र, याच्यामध्ये ईश्वराचे अवतार आणि त्याच्यामधून त्यांच्या लीला, त्याच्यामधून मिळणारी शिकवण हा एक भाग आहे. बाळकृष्णांच्या सगळ्या लीला बघत असताना मनाला आल्हाद प्राप्त होतो. प्रत्येकाची आंतरिक ठेवण ही ज्ञानार्जनाचीच असेल असं सांगता येत नाही, की मीच मूळ स्वरूप समजून घ्यावं अशी ओढ आहे अंतःकरणात. क्वचित अशी व्यक्ती असते. मन म्हणजे व्यक्तिमत्व हे बुद्धी बरोबरच मन त्याचं भक्तिभावाला पण आसुसलेलं असतं, प्रेमाला आसुसलेलं असतं. आणि त्या भगवंतांच्या लीलांमधून त्या समजून घेत असताना, त्या पाहत असताना मनाला जो आल्हाद प्राप्त होतो, त्या आल्हादामुळे सांसारिकतेतून ते अंतःकरण काही काळ शांत होतं. आणि मग ते अंतःकरण ज्या वेळेला अशा प्रकारे गुरूंच्या वरच्या श्रद्धेतून आता साधना करू पाहतं, त्यावेळेला साधना करत असताना हळूहळू ते एकाग्र व्हायला मदत होते. म्हणून सगुण देवांच्या चरित्राला अतिशय महत्व आहे. तशा प्रकारे ते ऐकत जावी असं म्हणत असताना देवांच्या चरित्रांबरोबर संतांची चरित्र पण अतिशय महत्वाची गोष्ट आहे. कारण ज्या व्यक्ती, ईश्वर एकदा का म्हटलं की ते अवतारीच सगळ्या लीला, त्यांचा आणि आमचा तसा काही मेळ बसत नाही. एकाने असं जे म्हटलेलं आहे की रामाच्या मागून आम्ही चालू शकतो, पण कृष्णाच्या मागे आम्ही चालू शकत नाही. कारण तो सगळं दिव्यच, जन्मकर्मच मे दिव्यम. सुरुवातच जी झाली ती आम्ही कधी इमॅजिन न केलेली अशा प्रकारचं चरित्र, आणि फटाफट फटाफट मोठी दिव्य कर्तृत्व करत करत अख्खं जीवन लीलांनी भरलेलं. पण म्हणून ज्या व्यक्ती ह्या आमच्यासारख्या वावरल्या, सामान्यतः वावरल्या, पण एक दिव्यत्व अंतःकरणाचं प्रकट करून गेल्या, त्यांची चरित्र बघताना आम्हाला स्फूर्ती मिळू शकते. श्रीकृष्णाचं चरित्र पाहत असताना त्याने मन आनंदाने भरून जातं, आल्हाद प्राप्त होतो. पण ज्यावेळेला संतांची चरित्र बघतो, त्यावेळेला त्यांचं ते साधं असणं पण दिव्यत्व हे आम्हाला भरून टाकतं. आणि असं होता येऊ शकतं अशी विशेष प्रेरणा संतांच्या चरित्रामधून आम्ही घेत असतो. म्हणून अध्यात्म सुरू करायचं आहे, ज्यांना काहीतरी करावं असं वाटतं आहे, त्यांनी शास्त्रग्रंथ अभ्यासावेत जरूर, इच्छा असेल तर, पण मुळात संतांची चरित्र अभ्यास, त्या त्या प्रसंगामध्ये ते कसे वागले हे खूप मार्गदर्शक आहे. आणि भोळसट समजुती सगळ्या प्रकारच्या दूर करून टाकण्याचं सामर्थ्य संतांच्या चरित्रामध्ये अतिशय विलक्षण आहे. ते मंत्रेची वैरीमध्ये ह्याच्यानंतर हे ज्या वेळेला ओवी आहे, तर त्याच्यामध्ये एक प्रसंग आठवला की जोग महाराजांकडे एक
नाशिकला असणारे एक शास्त्री बुवा होते की ते शास्त्री बुवा अशा प्रकारच्या ज्या काही अनेक विद्या असतात की लोकांना त्यांच्यावर काहीतरी मंत्रप्रयोग करणे, त्यांचं वाट लावणे वगैरे, ह्याच्यामध्ये ते त्यांचा खूप मोठा अलौकिक झालेला होता. आणि मग तसं झाल्यामुळे हे ज्यावेळेला जोग महाराजांना कळलं तर त्यांना काहीही असल्या गोष्टी मान्यच नव्हत्या. पण मग करायचं काय, तर त्यांच्याकडे ते गेले आणि म्हणाले की तुम्ही जे हे असं करता मी ऐकलं की मंत्र टाकून लोकांचं अनहित होऊ शकतं, तुमच्याकडे ते सामर्थ्य आहे, तर मला एखादा त्या प्रकारे करून घ्यायचं आहे, तर तुम्ही मागाल तेवढे पैसे देईन. तर काय कोणावर करायचं म्हणाले, तर दिल्लीचा व्हाईसरॉय लॉर्ड कर्झनवर मारायचे. त्याच्यावर ते म्हणे की राजकारणी लोकांवर या सगळ्या विद्यांचा काही उपयोग होत नाही. तर जोग महाराज म्हणते मग असं होणार नसेल तर मग या तुमच्या मंत्राने काय उवालिखा मारायचेत का, बंद करा हे सगळं, असं म्हणून झापून त्यांनी ती पुढे बंद केलं नाही की नाही केलं हे माहीत नाही. पण अशा प्रकारे स्पष्टता विचारांमधली, कारण माणसाला अद्भुततेची आवड असते आणि अशा प्रकारे ज्या ज्या गोष्टी ज्यांना ज्यांना जमतात त्यांना काहीतरी विशेष प्राप्त झालं असेल, अशा प्रकारची भ्रामक समजुतीत राहू नये. आपला स्वच्छ परमार्थ मार्ग जो आहे तो त्याच्यामध्ये चमत्कृतीपूर्ण तो नसला तरी तोच वर्थ आहे हे कळण्यासाठी म्हणून श्रवणाची आवश्यकता. आणि अशा प्रकारे जी व्यक्ती श्रवण करेल, सगुण देवाची चरित्रे, निर्गुणाची तत्वयंत्रे, केवळ सगुण उपासना ह्याच्या पलीकडे जाऊन सगुणाचे आधारे निर्गुण पाविसे निर्धारे, साध्य हे करायचं आहे की आपलं मूळ स्वरूप समजून घ्यायचं आहे की जे निर्गुण आहे. आणि त्याच्यासाठी तो निर्धार लागतो, तो निर्धार पुन्हा पुन्हा अंतःकरणाने धरायची आवश्यकता असते. आणि तो जे म्हटलं जातं की परमार्थ हा एकट्याने करायचा असला तरी सुद्धा तो एकट्याने होत नाही. स्वामी माधवनाथांकडे येणारे एक साधक होते, त्यांचं ते वाक्य स्वामी कधी कधी कोट करत, पण ते मला खूप आवडतं की अध्यात्म किंवा परमार्थ हा प्रथम पुरुषी एकवचनी शब्द आहे. म्हणजे मी, आम्ही पण नाही, मी. त्यामुळे सगळ्यांनी मिळून करू, सगळ्यांचं भलं होईल, ते होईल तेव्हा होईल, माझं मी करून घेईन एवढंच आहे. आणि मग प्रबोधनाचा भाग आला, स्वाध्याय करणं आलं, हा सगळा काय आहे, तर माझी आंतरिक वृत्ती परमार्थामध्ये अधिक सूक्ष्म व्हावी याच्यासाठीच हे सगळं करायचं आहे, साधना म्हणूनच. स्वामी माधवनाथांनी जी आज्ञा केलेली होती स्वामींना की प्रवचन कर, याला सुरुवात कर, तर ते म्हणाले की पूर्णावस्था प्राप्त न झालेली असताना प्रवचन केल्याने अहंकार होईल, तर प्रवचन पण साधना म्हणून करायची. याच्यातून हा मेसेज आता हे संत सांगू शकतात की प्रवचनांचा पण उद्देश काय आहे, साधना हा आहे. अध्यापनाच्या निमित्ताने कोणाला ज्या वेळेला शिकवायची वेळ येते त्यावेळेला तुमचं अध्ययन अधिक सखोल होत असतं. आणि त्याच्यासाठी म्हणून केवळ शास्त्रांचा अभ्यास पुरेसा नसून साधनेमध्ये ती तत्व अनुभवल्यानंतर ज्यावेळेला ते मांडणं होतं त्यावेळेला त्याला एक भरीवता येते. साधे शब्द असतात, फार भाषेचा फुलोरा नसतो, पण अंतःकरणाला थेट भिडणारे शब्द. हे संतांच्या उपदेशाचं सार आहे. सहज बोलणं हितोपदेश, हे जे गोंदवलेकर महाराजांबरोबर म्हटलं जातं, त्याचा अर्थ हाच आहे की फार काही तत्वज्ञानात्मक सांगून न बसता त्या व्यक्तीला त्याला समजेल अशा प्रकारे उपदेश करणं. अशा प्रकारे ज्यावेळेला आम्ही ती चरित्र अनुभवतो किंवा वाचतो त्यावेळेला वाचन हे पण श्रवणाचंच एक माध्यम आहे. श्रवण याचा अर्थ आम्ही कोणाकडे तरी आता जाऊ मग आम्हाला त्यावेळेला ऐकायला मिळेल असं न समजता जो ग्रंथ आम्ही समोर अभ्यासाला घेतलेला आहे, समर्थ माझ्याशी बोलता आहेत, समर्थ मला समजावत आहेत, भगवंत बोलतायत, ज्ञानेश्वर महाराज बोलतायत, असं म्हटल्यानंतर ते श्रवण घडत. आणि हे ऍक्टिव्ह श्रवण आहे. याच्यासाठी आपण थोडेसे परिश्रम करून श्रवणाला येण्यासाठी पण परिश्रम आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी सत्संग चाललेला आहे त्यावेळेला खरं तर रविवार सकाळ म्हटल्यानंतर आमच्या मनात अनेक ऑप्शन्स असतात करण्यासारखे, ते सगळे टाळून श्रवणाला येणं हे आपल्याला तसं काही विशेष वाटत नसलं तरी समाजाच्या दृष्टीने थोडं ऑड असतं की असं पण काही लोक करू शकतात. आम्हाला जर काही साधायचं असेल तर त्या गोष्टीला थोडं महत्त्व देण्याची आवश्यकता आहे. कोलटकर ज्यांनी योगसूत्रांवरचं भाष्य लिहिलेलं आहे, भारतीय मानसशास्त्र अर्थात पतंजली योगसूत्र, हा एकच ग्रंथ त्यांनी आयुष्यात लिहिला, त्याच्यासाठी त्यांना डिलीट ही पदवी मिळाली. आणि त्याच्यावर त्यांनी असं म्हटलेलं आहे, ज्या वेळेला सगळ्या समाधींचं वर्णन त्यांनी केलेलं आहे
तर त्यांनी असं म्हटलं की दररोज 3 तास जर का एखादी व्यक्ती ध्यानसाधना समजून घेऊन करेल तर अगदी कमी काळामध्ये ती व्यक्ती समाधीच्या अवस्था अनुभवू शकेल. आणि त्याच्यावर त्यांनी पुढे असं म्हटलंय की एखादी लौकिक विद्येमध्ये डिग्री संपादन करायची असेल, इंजिनियर व्हायचं असेल, तर माणसं 5-7 वर्ष दिवसाचे 8 तास कॉलेज, त्याच्यानंतर घरी आल्यानंतर 2-3 तास अभ्यास असं मोठ्या निक्षून करतात. लौकिकातली एक डिग्री मिळवण्यासाठी जर का एवढा कालावधी देत असेल तर कैवल्य प्राप्तीसारखी गोष्ट 3 तासाच्या अभ्यासात होत असेल तर फार किरकोळ साधन आहे असं त्यांनी म्हटलं. म्हणजे बोलण्याची पण स्टाईल काय आहे. आम्ही 3 तास म्हटलं आमच्या बर्डनच येतं. पण त्यांचंही चरित्र आता हे विषयांतरच होईल सगळं, पण बघण्यासारखं आहे की कशा प्रकारे योगाला वाहून घेतलेली व्यक्ती आयुष्याच्या उत्तरार्धात हे सगळं त्यांनी अचीव केलेलं होतं. पण अशा प्रकारचं थोडासा तो निर्धार अंतःकरणाला प्राप्त होतो. तो प्राप्त होण्यासाठी म्हणून श्रवण घडण्याची आवश्यकता आहे. आणि ते श्रवण संतांच्या मुखातून होणं म्हणजे सद्गुरू प्रत्यक्ष जर का प्रबोधन करत असतील तो भाग्याचा काळ आहे मोठा त्यांच्या तोंडून ते ऐकणं. आणि तसं जर का शक्य नसेल तर आता तर म्हणजे श्रवणाला काही मर्यादा राहिलेली नाही आहेत. ऑनलाईन सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. तर आमच्याकडे चॉईस आहे की आम्ही कोणाचं ऐकावं, कधी ऐकावं, आमच्या सोयीनुसार सगळं आहे. पूर्वीच्या काळात संतांनी ज्या काळात हे सगळं निर्माण केलं खूप लिमिटेड रिसोर्सेसमध्ये त्यांना हे सगळं प्राप्त झालेलं आहे. पण आता सुकाळ आहे, जसं ज्ञानेश्वर महाराजांनी ब्रह्मविद्येचा सुकाळ म्हटलेला आहे, तसं या प्रकारे खरं तर तो सुकाळ आहे की आम्हाला हव्या त्या व्यक्तीचं हवं ते निरूपण आज आम्हाला ऑनलाईन अवेलेबल आहे. त्याचा आपण उपयोग करून घ्यायला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे त्या श्रवणाबरोबर अशा प्रकारे एखादा ग्रंथ प्रमाणभूत म्हणून त्या ग्रंथाचं आम्ही स्वतः अध्ययन करत राहणं, ह्यालाही श्रवण असं म्हटलं जातं. आणि त्या श्रवणातून मुख्य काय होतं तर एक म्हणजे आमचे कन्सेप्ट क्लिअर होत जातात. रमण महर्षींकडे एक मुसलमान व्यक्ती आलेली होती आणि ती म्हटली होती की तुमच्या सगळ्या वाङ्मयामध्ये किंवा हिंदू तत्वज्ञानामध्ये देव साकार आणि निराकार असं दोन्ही मानलं जातं, पण अल्ला मात्र निराकार आहे. तर त्याच्यावर रमण महर्षी याच्यावर तुमचं काय मत आहे? तर त्याच्यावर रमण महर्षी म्हणाले की अल्ला साकार आहे का निराकार आहे हे बाजूला ठेव, तू काय आहे, साकार आहेस का निराकार आहेस? त्यांचं ते रामबाणच होता, म्हणजे कोणालाही तू मी वर आणून ठेवायचं. तर ते म्हटले मी साकार आहे, शरीर आहे मला, त्यामुळे मी साकार आहे. तर म्हणाले बरोबर, मग समजा तू काही काळाने वृद्ध होऊन मेलास, मग काय होईल, लोक काय करतील? तर काही नाही म्हणाले, मला मग माझं हे सगळं शरीर घेऊन ते खड्डा खणतील, त्याच्यात नेऊन पुरतील, माती टाकतील आणि दफन होईल. मग हे सगळं विधी ते करत असताना तुला खूप वाईट वाटेल ना? तर म्हणेल नाही नाही, मी तर गेलेलो असेल. मग जर का तू गेलेला असेल तर आता सांग, तू साकार आहेस का निराकार आहेस? तर म्हटलं मी निराकार. तर मग ते म्हणाले की अल्ला साकार आहे की निराकार आहे हा प्रश्न नंतर सोडव, तू कोण आहेस हे आधी समजून घे आणि मग अल्ला काय म्हणून आहे या प्रश्नाचं उत्तर आपोआपच मिळेल. आता हे सांगण्यासाठी आता ह्याच्यामध्ये फार काही म्हटलं तर तत्वज्ञान आहे, चॅनलाइज करणं आहे, पण फार गोष्टी तत्वज्ञानात्मक बोललेल्या नाही आहेत, पण मूळ सोर्सपाशी आणून ठेवणं हे श्रवणातून जितक्या सोप्या पद्धतीने होतं. आमची ती तयारी फार असो नसो, पण आम्हाला त्या भूमिकेत संत आणून सोडत असतात. आणि श्रवणाचा फायदा हा आहे की एकच ग्रंथ प्रमाण मानून दासबोधासारखा, गीतेसारखा लोकांनी आयुष्य वाहिलेली आहेत. याचा अर्थ बाकी काही वाचूच नाही असं नाहीये, पण काहीतरी एक आम्हाला एक सेंट्रल धागा पकडायला लागेल की त्याच्या आधारे आम्ही चालू शकू. म्हणून हे मध्यवर्ती ग्रंथ 3च, गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, हे धरून जरी चाललं आणि आम्हाला फार आवड नाहीये, फार वेळ नाहीये, सवड नाहीये, एवढंच धरतो भरपूर झालं. आयुष्यभर पुरेल एवढं सगळं भाग या गोष्टींमध्ये, या ग्रंथांमध्ये सामावलेला आहे. त्याचे जे सूक्ष्म पदर आहेत ते आम्ही नुसतं वाचनाने सापडणार नाहीत, साधना करता करता सापडतील. म्हणून तोच ग्रंथ, तेच ओवी आम्ही साधकावस्थेच्या सुरुवातीला वाचणं आणि त्याच्यानंतर काही काळाने वाचणं आणि सिद्धावस्थेत वाचणं, वेगवेगळ्या अर्थाचे पदर उलगडून दाखवत जाते. याचं कारण ते मागे उदाहरण दिलं तसं की हिमालयापाशी जाणं ते आहे की आम्हाला इथून तरी हिमालय दिसतच नाही. हिमालयाचं आम्ही वर्णन वाचलं, जरा जवळ गेलो, त्याच्यानंतर तो हिमालयाचं शिखर दिसायला लागलं, अजून काही जवळ गेलो, हिमालयाचं
ते स्वरूप प्रकट झालं आणि आता अगदी आम्हाला जिथे जायचं होतं त्या शिखरापाशी जाऊन पोचलो. मग तोच हिमालय आहे, पण वेगळ्या प्रकारे आम्हाला दृष्टीला पडतो. तसं श्रवण घडत असताना किंवा अध्ययन घडत असताना आम्ही समजुतीच्या ज्या म्हणजे ज्ञानाच्या ज्या पातळीवर आहोत तीच ओवी आम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारे प्रकट होते. म्हणून नित्य नूतन देखीचे गीता तत्व हे जे भगवान शंकरांनी प्रकट केलेलं आहे ते नित्यतत्व आहे, पण नूतन आविष्कार आहेत. नूतन आविष्कार कशामुळे आहे तर चित्त ज्या प्रकारे ज्या भूमिकेतून ते ग्रहण करू पाहिजे त्या भूमिकेतून त्याचा नूतन आविष्कार प्रकट होतो. हा श्रवणाचा मुख्य भाग आहे. श्रवणम मनन. श्रवण झाल्यानंतर किती ऐकलं याच्यापेक्षा ते ऐकलेलं किती पचलं याला जास्ती महत्व आहे. ज्याप्रमाणे गाई गुरं हे सगळे जे आहेत ते खाल्ल्यानंतर रवंत करतात, त्याप्रमाणे जे ऐकलेलं आहे ते अंगीभूत व्हायचं असेल तर जे ऐकल्यानंतर मनन करण्याची घडण्याची अतिशय आवश्यकता आहे. म्हणून साधकाची लक्षणं सांगताना समर्थांनी मनने काढी अर्थांतर या नाव साधक, की ऐकून झालं आता त्याच्यामध्ये काय सांगितलंय हे मला लावून कसं बघता येईल. अशा प्रकारे जी व्यक्ती त्याच्यामध्ये इन डेप्थ जायचा प्रयत्न करते स्वतःच्या प्रयत्नाने, त्याच्यामध्ये काही वेळेला समजत नाही अशी फेज येते, काही वेळेला चुकीचा अर्थ लावतो. सगळं होऊ देत, आपण एक विद्या शिकायला बसलेलो आहोत, आत्मविद्या, आणि त्याच्यासाठी म्हणून काही चुका झाल्या तरी चालतील, पण त्या खोलीच्या ओवीच्या अंतरंगात शिरण्याची माणसाची एक प्रवृत्ती निर्माण व्हायला पाहिजे. तिला मनन असं म्हटलं. गोंदवलेकर महाराजांनी असं म्हटलंय की पोथी ऐकून झाल्यानंतर पोथी बंद करताना असं समजावं आता ऐकलेलं आचरणात आणण्याची वेळ सुरू झाली. आमची पोथी झाली की झाली, पोथीचा टास्क झाला, सुरुवात झाली आता जे ऐकलंच ते आता आचरणात आणण्यासाठी. अशा प्रकारे जी व्यक्ती जागरूक आहे तिला ती ओवी आपलं अंतरंग उलगडून दाखवते. आणि त्याच्यासाठी म्हणून ज्ञानेश्वरी नित्यपाठ, गीता नित्यपाठासारखे ग्रंथ, दासबोधातल्या निवडक ओव्या, ह्याच्याने आम्ही काय करतो आहोत तर आम्हाला खूप वाचायला वेळ नाहीये, पण सिलेक्टेड आम्ही जर का वाचलं, कारण आमचा उद्देश या ग्रंथांचा अभ्यास करून कुठेतरी लेख लिहिणं हा नसून किंवा त्याच्यावर पुस्तकच लिहिणं हा नसून त्यामध्ये सांगितलेली विद्या आम्हाला अनुभूत करून घेऊन आमचं आयुष्य कृतार्थ करणं हा आहे. आणि जी तहान लागलेल्या माणसाला अख्ख्या गंगेच्या किनाऱ्यावर नेऊन ठेवायचं काही कारण नाही, छोटंसं पाण्याचं त्याला ग्लास पुरतो. त्याप्रमाणे आमची भूक तहान एवढीच आहे आणि तेवढ्याने तहान आमची भागणार आहे जर का समजून घेऊन केलं तर. गोंदवलेकर महाराज ज्या वेळेला त्यांच्या आयुष्यातलाच तो प्रसंग आहे, बेलसरे महाराजांचा प्रसंग आहे सॉरी, की एकूण ही प्रवचनं म्हणजे कशी आहे तर त्यांनी असं म्हटलंय की तुमची प्रवचनं किंवा मोठ्या मोठ्या व्यक्त्यांची प्रवचनं हे म्हणजे जणू काही गंगेतलं पाणी, आणि माझं बोलणं म्हणजे घरातला जो गंगेचा गडू असतो छोटासा गंगाजल ठेवलेलं असतं काही लोकांकडे, हा गोंदवलेकर महाराजांचा त्यांचाच प्रसंग आहे, त्याच्यासारखं माझं बोलणं असं त्यांनी म्हटल्यानंतर मी विनयाने बोलले ते मोठ्या, तर त्याच्यावर ऐकणारे ते होते ते म्हणाले की असं असलं तरी शेवटच्या वेळेला जेव्हा गंगाजल घालतात त्यावेळेला तो गडूच कामाला येतो. तसं महाराजांचे शब्द हे फार तत्वज्ञानात्मक आम्ही ऐकलत नसलं तरी तेच कामाला आहेत, संतांचे शब्द. म्हणून ते येण्यासाठी म्हणून ते आठवायला पाहिजेत त्या वेळेला, म्हणून थोडं पाठांतर करायला पाहिजे, त्या वातावरणात राहायला पाहिजे. किमान आम्हाला काहीच पाठ येत नसलं, ज्ञानेश्वरी नित्यपाठ, गीता नित्यपाठ पाठ पाहिजे. आणि त्याचा उपयोग असा होतो की ज्यावेळेला मी व्यवहारात वावरत असतो त्यावेळेला नकळत एखादी ओवी आमच्या मनामध्ये रेंगाळत असते, ती रेंगाळलेली ओवी आम्हाला नकळत शिकवत जात असते. मागे एकदा ते आम्ही राहत असताना तिथे तो फ्लॅट थोड्या वरच्या फ्लोअरला होता आणि त्यावेळेला खूप वारा सुटला, वादळी सगळं वातावरण होतं आणि त्या ह्याच्यामध्ये थोडंसं ते चक्रीवादळ टाईप ते एकूण वारा घोंगावत होता आणि त्या ह्याच्यामध्ये एक झाडाचं पान असं भिरभिरत खूप वेळ फिरत होतं, ते बघायला खूप छान वाटत होतं. आणि त्यावेळेला माझा ज्ञानेश्वरीचा अभ्यास पहिल्यांदा मी नीट करत होतो फॉर्मली, आणि का उचललेले वायू वशे चळे शुष्क पत्र जैसे निचेष्ट आकाशे परिभ्रमे, हे ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत वापरलाय की प्रकृती
च्या आधारे तो पुरुष म्हणजे मी काही कर्म करणार नाही असं जर का मी तू आग्रह धरशील तर तो वेडेपणा आहे. कारण शरीर हा जणू काही वाऱ्यावर उचललेल्या पर्णपत्राप्रमाणे ते जसं बिरबिरत असतं तसं हे प्रकृतीच्या अंगाने मन आणि शरीर बिरबिरत राहणार आहे. मी काही करणार नाही असं तुला म्हणून चालणार नाही. ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती रथामध्ये बसेल, तो आता तो म्हणतो की मी काही करणार नाही, मी एका ठिकाणी बसू नये, पण रथ हल्ल्यानंतर त्याचं शरीर पण हलतं. तशा प्रकारे तुझं हे काही कर्म न करण्याचं आग्रहाचं स्वरूप आहे. हे सांगत असताना हा जो दृष्टांत आहे की का उतरले वायू वशे तळे शुष्क पत्र जैसे, की ते पत्र पण शुष्क आहे, त्याच्यामध्ये स्वतःचा काही जीव नाही, जडत्वच नाही, निचेष्ट आकाशे परिभ्रमे. आता ही ओवी त्यावेळेला सुदैवाने वाचलेली असल्यामुळे ते रिलेट होतं त्या वातावरणात. नाहीतर खूप छान आहे, कसलं भारी आहे, ह्याच्या पलीकडे मनामध्ये कुठली रिॲक्शन उमटत नाही. पण तेच वातावरण आम्हाला अंतर्मुख करायला भाग पाडतं, ईश्वरापाशी घेऊन जातं. स्वामी स्वरूपानंदांचे जे अभंग आहेत, उद्यानी कोकिळ गातसे संगीत आम्हा हरिगीत आवडते, अखंड गंभीर गरजतो सागर आम्हा सोहम स्वर स्वामी म्हणे. कशा प्रकारे निसर्गाच्या साह्याने पण अंतर्मुख होऊन ईश्वरापाशी येऊन राहता येतं हे आम्ही संतांकडून बघू शकतो. केवळ श्रवणाने होतं असं नसून श्रवणाने त्याच्यावर जी धूळ जमत जाते सांसारिकतेची, ती श्रवणाने दरवेळेला वाईप आउट असं होत असतं. पण ते केवळ श्रवणाने वाईप आउट झाल्यानंतर ती धूळ बसू न देण्याचं काम जे आहे ते आमच्याकडे आहे म्हणून. आणि ते संडे टू संडे मेडिटेशन असं जे डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख म्हणत असत, त्याप्रमाणे श्रवण पण ज्या वेळेला कधी घडेल, ज्या दिवशी आम्हाला केंद्रात जायला मिळेल त्यावेळेला आम्ही करू. हे जरी असलं तरी मनन आम्ही रोज करू शकतो. त्याच्यासाठी एक ओवी रोज घ्यावी, त्या ओवीचा आम्हाला समजेल तितका आधी अर्थ वाचून घ्यावा आणि त्याच्यावर आम्हाला समजेल तितकं मनन करून ठेवावं. त्याचा उपयोग होतो. काही काळाने वाचल्यानंतर वाटतं की आपण काय किती साधक लिहिलं होतं, किंवा काही वेळेला खरंच काही चांगलं सुचलं असेल. त्याचं स्वतःसाठी म्हणून त्याचा फायदा आहे. श्रवण मनन निजध्यास. निजध्यास याचा अर्थ जे सांगितलेलं आणि कळलेलं विचारांनी आहे ते आता प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी म्हणून ध्यान करणे, याचा अर्थ निजध्यास. निधिध्यास असाही शब्द त्याला वापरला जातो. निधिध्यासाचा अर्थ सुद्धा तोच आहे. निधिध्यास म्हणजेच निजध्यास, की अतिशय सूक्ष्म अशा आत्मतत्वावर लक्ष केंद्रित करून शांत बसणे निजध्यास असा याचा अर्थ आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून अंतःकरण थोडंसं आपली जडत्व टाकून सूक्ष्म विषयांमध्ये जाण्यासाठी त्याची तयारी व्हावी लागते. आणि म्हणून स्वरूपानुसंधान असं जे म्हटलं जातं, त्या स्वरूपानुसंधानामध्ये प्रवृत्ती होण्यासाठी म्हणून त्या अंतःकरणाला बुद्धीच्या एकूण प्रांतामध्ये राहायची मुळात सवय पाहिजे. आणि त्या बुद्धीच्या विचारांमधून अनुभवण्याचा जे ऐकलेलं आहे ते माझ्या अजून अनुभवायला आलेलं नाही, अशा प्रकारची खंत ज्या वेळेला त्या व्यक्तीला वाटायला लागते जेन्युइनली, त्यावेळेला मग तीव्र संवेगिनाम आसन्न असं योगसूत्र आहे, की ज्यावेळेला तो संवेग तीव्र होत जातो त्यावेळेला मग ते तत्व आसन्न आहे, म्हणजे जवळच आहे अगदी. ते कुठून लांबून आणून आमच्यामध्ये प्रतिष्ठापित करायचं नाहीये, ते मुळात आहेच. मनोवृत्ती माझी आजपर्यंत त्याच्याकडे पाहण्याची नव्हती, आता ती जर का माझी प्रकर्षाने झाली असेल तर हळूहळू ते तत्व अनुभवाला येत जाईल स्वतःच. म्हणून तत्स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मनिविंदती. तो कालेन आत्मनिविंदती, ह्याच्यामध्ये कालेन याचा अर्थ त्याला एक कन्सिडरेबल ड्युरेशन लागेल असं भगवंत सांगता आहेत. पण तो काल किती आहे हा कुठेही त्यांनी डिफाईन केलेला नाही. पण तो काळ किती आहे आमच्या संवेगावर अवलंबून आहे. याची जन्मे येण्याची काळे संसारे होईजे निराळे मोक्ष पाविजे निश्चळे स्वरूपाकारे. याच्यामध्ये जो जोर सांगितलेला आहे तो जोर आम्ही अंतःकरणावर धारण करण्यासाठी म्हणून पुन्हा 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 श्रवण मनन करण्याची आवश्यकता आहे. तो निजध्यास हा आम्हाला लागावा कधीतरी. ज्या वेगाने बाकी सगळ्या गोष्टी सोडून देऊन संतांनी केवळ ईश्वराचा अनुभव घेण्यासाठी म्हणून साधना केली, तितका आमचा संवेग नाहीये. पण त्याचा काही लेश आमच्या अंतःकरणात आला तरी तो क्षण आमचा कृतार्थतेकडच्या आमच्या प्रवासाला मोठं बूस्ट देत असतो. आणि ह्याच्यासाठी म्हणून तो निजध्यास, त्यामध्ये ध्यास हा शब्द अंतःकरणाने बाकी सगळ्या गोष्टी सोडून देऊन केवळ तेच घेऊन बसलो. ज्याप्रमाणे लहान मुलाला एखादं खेळणं हवं झालं, मग तुला मी चॉकलेट देतो, मग बिस्किट देतो, मग फिरायला चल, काही नाही तेच हवं असं म्हणून ते घेऊन बसतं. त्याप्रमाणे हे महापुरुष आई म्हणजे प्रकृती सगळ्या गोष्टी
आकर्षण समोर टाकत असताना काहीही नको, तूच हवायस, अशा प्रकारे घेऊन राहणं हे संतांकडून शिकणं आणि प्रत्यक्ष आमच्या आयुष्यामध्ये तो ध्यास आमच्या अंतःकरणाला लागावा म्हणून ईश्वराचीच प्रार्थना करणं आणि साधना करणं. केवळ प्रार्थनाने आणि भावनेच्या भरामध्ये त्या गोष्टी साध्य होतील असं नाही. आस्थेच्या महापुरी रिगताती कोटीवरी वरी प्राप्तीच्या पहिलं तरी विपाईला निघे, एखादाच कोणीतरी पूर्णत्वाला जाऊन पोचतो असं जे म्हटलेलं आहे. याचं कारण त्या एकूण आस्थेला दिलेलं अभ्यासाचं आणि स्वाध्यायाचं वळण. ते वळण देण्यामध्ये जेवढी दिरंगाई आम्ही करू तेवढं तो काळ आमचा लांबत लांबत जाणार आहे. जेवढं आम्ही त्याच्यासाठी थोडी वैर्य दाखवू, त्वरितता दाखवू, तेवढं आम्ही लवकर त्या अवस्था प्राप्त करण्याच्या पोझिशनमध्ये येत राहू. म्हणून श्रवण मनन निजध्यास, प्रचितीने बाणता विश्वास. आणि मग याने काय होईल, जे ऐकलं ते हळूहळू अनुभवाला यायला लागेल. आजपर्यंत जी सांगणारी व्यक्ती आहे तिच्यावर विश्वास ठेवून, गुरूंवर विश्वास ठेवून आम्ही हे सत्य आहे असं मानत आलो. पण ज्यावेळेला प्रत्यक्ष आमच्या अनुभवाला येतं त्यावेळेला तो खुंटा हरवून बळकट झालेला असतो. म्हणून त्याला प्रचितीने बाणता विश्वास. ज्यावेळेला प्रचिती येईल, अनुभवाला येईल, त्यावेळेला विश्वास दृढ होतो. तोपर्यंत कितीही नाही म्हटलं तरी संदेह राहतो की हे असं कसं असेल, असं वाटत राहतं. आणि स्वतः अनुभवाला आल्यानंतर आता एवढं अनुभवाला आलं याचा अर्थ याचा पुढचा टप्पा पण खराच असला पाहिजे. याला श्रद्धा असं म्हटलेलं आहे. ही श्रद्धा आहे की जी प्रचितीवर अवलंबून आहे. डोंबिवलीचे एक मध्यंतरी त्यांचं उदाहरण पण मी दिलं होतं की एक अतिशय वयोवृद्ध साधक की ज्यांची स्वामींशी कधी भेट झालेली नव्हती आणि मुख्य मार्ग समजून घेण्याची मोठी तीव्र इच्छा होती. स्वामींच्या निर्याणानंतर परमामृत चिंतन त्या कालावधीमध्ये त्यांच्या हातात पडलं आणि तो सगळा भाग वाचून झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपण हे करून बघावं. आणि दिवसाची आजचीही त्यांची 80च्या पुढे वय आहे. दिवसाची आजची बैठक त्यांची 3.5 तासाची आहे. आणि अशी व्यक्ती ज्या वेळेला त्यांनी ध्यान सुरू केलं त्याच्यानंतर सुरुवातीच्या काही गोष्टी अनुभवाला यायला लागल्या आणि त्याच्यावर त्यांना असं वाटलं की ज्या अर्थी एवढं वाचलेलं अनुभवाला आलं तर अर्थी त्याच्या पुढचं वाचलेलं आहे ते पण अनुभवाला येऊ शकतं असं त्यांनी प्रकट केलं माझ्याशी बोलताना. याला विश्वास, प्रचितीने बाणता विश्वास. मग काय होईल तर रोकडा साक्षात्कार, सायास करण्याची न लगे. अशा नीट समजून घेऊन एका आखून दिलेल्या भागातून जी व्यक्ती चालेल त्याला काय प्राप्त होईल, रोकडा साक्षात्कार. हा शब्द समर्थांचा आवडता आहे. परमार्थ स्तवनामध्ये पण नाना साधनांचे उद्धार हा रोकडा ब्रह्म साक्षात्कार असं जे म्हटलंय की प्रत्यक्ष अनुभवाला येईल. सांगोवांगीच्या गोष्टी नाहीत, कोणीतरी सांगतोय मानून घ्या वगैरे हा भाग नाही. अनुभवाला येईल. रोकडा साक्षात्कार, सायास करण्याची न लगे. सायास याचा अर्थ इतर भागामध्ये कुठेतरी रेंगाळत राहिला आहे, कुठेतरी वेगळीकडेच काहीतरी ट्राय करतोय, अशा प्रकारचा भाग लागणार नाही. या मार्गामध्ये प्रयत्न करावे लागतील. ते सायास वाटणार नाहीत फारसे, कारण त्याचा जो आउटपुट आहे जर का आम्ही नीट एफर्ट्स दिले तर तो आउटपुट अनुभवाला येतो शांतीच्या स्वरूपात, आत्मानुसंधानाच्या स्वरूपात. त्यामुळे त्या मार्गावर चालणं हे प्रयत्न जरी असले, शरीराला, मनाला, इंद्रियांना वळण लावणं जरी असलं तरी त्याचे कष्ट वाटत नाहीत गुरूंवरच्या प्रेमामुळे. पण इतर गोष्टींमध्ये ज्या वेळेला संदिग्धता असते, म्हणजे आम्हाला डेस्टिनेशनच माहीत नाही आणि खटपट मात्र करावी लागते, त्यावेळेला सायास जास्त वाटतात. ते सायास करण्याची काहीही आवश्यकता नाही. हा एक आखून दिलेला मार्ग आहे. संत त्याच्यावर चालून गेलेले आहेत. सुखाची ये पावटी, चढता येईच जयाची भेटी, असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की ही सुखाची पाऊलवाट आहे. आणि पाऊलवाट आहे, फार मोठा राजरस्ता नाहीये, कारण थोडेच लोक याच्यावरून चालत गेलेले आहेत. पण त्याच्या संत चालत गेलेले आहेत. त्यांच्या पावलांचा मागोवा घेत आम्ही गेलो तर संतांच्या मागे आम्ही चालतोय याचं एक पहिलं सुख आहे की आम्ही कोणाच्या मागे चालतोय, संतांच्या मागे चालतोय. आणि दुसरं म्हणजे ते ज्या सुखस्वरूपाला प्राप्त होत गेले ते सुखस्वरूप पोचल्यानंतर आम्ही सुखरूप आहोत हे आम्हाला कळेलच, पण चालताना पण सुख होत जातं. अंतःकरण, कारण सुख ही जी कन्सेप्ट आहे ते अंतःकरणाच्या शांतीवर अवलंबून आहे. आणि हा सगळा मार्ग अंतःकरण शांत 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 करत अंतःकरणातल्या कामना जशा विरून जातील तसं शांती हा त्याचा ऑब्व्हियस रिझल्ट आहे. म्हणून ते प्राप्त होत असताना अंतिमतः सुख आहे, पण चालताना पण सुख आहे. ते चालताना सुख अनुभवण्यासाठी म्हणून हा आखून दिलेला मार्ग फार त्याच्यामध्ये चिकित्सा न करत बसता, कारण तो आम्हाला आता नीट कळलेला आहे.
आणि कळल्यानंतर एकच भाग राहिला की वळण्याचा. त्याच्यासाठी म्हणून सगळे एफर्ट्स आहेत. त्याच्यासाठी मुख्य भाग की श्रवण मनन ते पुन्हा पुन्हा आम्हाला घडत राहावं, मुख्य मार्गावर आम्ही राहावं आणि प्रगतीपर आमचा एकूण अप्रोच राहावा, असं मागणं पण समर्थांच्या चरणी मागून हा स्वाध्याय आता मी संपवतो. हरिओम तत्सत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतांचे सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.